नमस्कार, मी सुजाता किचन मेनूमध्ये आज ना आपण उन्हाळी वाळवणातील महत्त्वाचा पदार्थ सांडगे किंवा वडे रेसिपी पाहणार आहोत. तर हे वडे अगदी पारंपरिक पद्धतीने आज आपण बनवणार आहोत. शक्यतो वाळवणाची सुरुवात हे वडे बनवूनच केली जाते. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. मिश्र डाळीचे वडे बनवणार आहोत. तर या डाळींना दळून आणूनसुद्धा आपण हे सांडगे बनवू शकतो. खूप जास्त प्रमाणात असेल तर दळून आणलं जातं. तर आज आपण 1 किलोची बनवतो आहे. तर आता डाळी मी धुवून घेतल्या. हे डाळी बुडतील इतपत पाणी घालू. तर आज आपण हे भिजवून अशी डाळ भिजवून वडे बनवतो आहे. भिजवून ठेवायचं आहे रात्रभर आणि सकाळी पाणी गाळून घ्यायचं आहे. किंवा शक्यतो सकाळी 4-5 वाजता भिजवलं ना, म्हणजे अगदीच 10-12 नंतर जर आपण बनवत असेल तर व्यवस्थित डाळी भिजल्या जातात. शक्यतो 5 ते 6 तास व्यवस्थित भिजल्या गेल्या पाहिजेत, याची काळजी घ्यायची. आता सकाळी जर आपण रात्रभर भिजवलं ना तर थोडा आंबूसपणा येतो, तर डाळी धुवून घ्यायच्यात. तर ही एक खूप महत्त्वाची टिप. डाळी धुवून घ्यायच्या पुन्हा सकाळी आणि असं गाळणीवर गाळून घ्यायचं आहे. तर असं पाणी जे आहे ना ते गाळून घेतलं गाळणीवर, म्हणजे आपल्याला हे दळायला बरं पडतं मिक्सरमध्ये वाटण्यासाठी. अजिबात पाण्याचा एक थेंबसुद्धा न घालता असे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. जर आपण हे असं गाळून नाही घेतलं तर अगदीच पाणी होईल आणि वडे जे आहेत वड्यांचं मिश्रण ते पातळ होईल आणि आपल्याला वडे अजिबात घालता येणार नाही. तर ही एक खूप महत्त्वाची टिप. आणि मिक्सरमध्ये अगदी जाडसर असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला, रवाळ असं. एकात दुसरी डाळ राहिली अधेमध्ये तर चालते, पण आपण थोडंसं व्यवस्थित फिरवलं म्हणजे डाळसुद्धा अधेमध्ये शिल्लक राहत नाही. आणि जाडसर असे वाटून घ्यायचे, अजिबात पाणी वगैरे न वापरता. एकदम घट्ट असं हे मिश्रण हवं आहे आपल्याला वडे पाडायचे. तर पाहू शकता या पद्धतीने. आता लसूण घेतली मी. लसूण एक पाववाटी आहे, सोलला नाही आहे. तर हा सुद्धा मिक्सरला वाटून घेतला आहे. आता जिरं लागेल, कोथिंबीर, लाल तिखट, मीठ, हळद आणि हिंग घेतला आहे. तर आता जिरं वापरलं आहे तर धनेपूडसुद्धा आपण वापरू शकतो यामध्ये. आता साधारण 1 किलोसाठी आपलं जे टीस्पून असतो ना त्याने लाल तिखट मी 4 चमचे घेतलं होतं. मीठ जे आहे ते 4 चमचे घेतलं होतं. जिरं जे आहे ते 3 चमचे घेतले होते. हळद 2 चमचे आणि हिंग अर्धा चमचा घेतला होता. सोबत यामध्ये आपण धनेपूड थोडी घालू शकतो. तर मी या ठिकाणी साठवणीचं लाल तिखट वापरलं होतं, त्यामुळे बाकी खूप जास्त काही मसाले वापरले नव्हते. तर आता हे घालून घेऊन आणि व्यवस्थित मिक्स करू. जर तुमच्या हाताला आग वगैरे होत असेल ना तर ग्लोव्ज वगैरे घालून मिक्स केलं तरीसुद्धा चालेल. आता मी जिरेसुद्धा घातलेत आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. लसूण घातला आहे आणि कोथिंबीर अगदी बारीक अशी चिरली. तर याचे आपल्याला पारंपरिक पद्धतीने वडे पाडून घेणार आहोत आपण. जर तुम्ही चाळणीने वगैरे वडे पाडत असाल तर ना काय होईल, म्हणजे चाळणीतून निघणार नाही अशी ही कोथिंबीर वगैरे बारीक चिरून. यासाठी म्हणून सरळ मिक्सरला पेस्ट बनवून घेतलेली उत्तम. यामुळे चाळणीतून हे व्यवस्थित मिश्रण पडेल. तर आज ना आपण हे आपल्या हातानेच असे तोडणार आहोत वडे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, पाहू शकता. तर चवीनुसार मीठ जे आहे ते आपण कमी जास्त करू शकतो, पण या ठिकाणी वापरलेलं मीठ, लाल तिखट संपूर्ण अगदी व्यवस्थित लागलं होतं. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी हाताने असं व्यवस्थित. सगळ्या मिश्रणाला जे आहे ते मीठ ना लागलं गेलं पाहिजे या पद्धतीने. किंवा आपण डाळ वाटताना जरी आपलं हे प्रमाण लक्षात घेऊन थोडं मीठ वगैरे घालून वाटून घेतली डाळ वगैरे तरी चालेल. मिश्रण पाहू शकता किती घट्ट बनलं आहे. यासाठी डाळ ही चाळणीवर अशी गाळूनच घ्यायची, ही खूप महत्त्वाची टीप. आणि जर रात्री आपण डाळी भिजवल्या तर त्या सकाळी 1-2 वेळा डाळी धुवून मग गाळून घ्यायच्या गाळणीवर. सकाळी लवकर 4-5 वाजता भिजवलं ना तर काही जास्त आंबूसपणा येत नाही डाळीला, आणि तेव्हा नाही धुतल्या तरी चालेल. तर जर सकाळी आपण 4-5 वाजता जे डाळी आपल्या आहेत ना त्या भिजवल्या, म्हणजे अगदीच 11-12 वाजेपर्यंत 5 ते 6 तास आपली डाळ व्यवस्थित भिजलीसुद्धा जाते आणि जास्त आंबूसपणा येत नाही. जी जमेल ती पद्धत आपल्याला वापरायची. जर तुम्हाला अगदीच सकाळी जमत नसेल तर जरी रात्री डाळी भिजवल्या ना तरी सकाळी त्या पुन्हा 1-2 वेळा धुवून घ्यायची डाळ आणि वाटून घ्यायची गाळणीवर गाळून मिक्सरला. तर आता सकाळीच मी हे असं पाडायला घेतलं होतं उन्हाच्या आधी. आता या ठिकाणी ऊन येणार होतं, तर ऊन यायच्या आधीच ना मी असे वडे पाडून घेतले होते. साडी पसरवली होती आणि हातानेच असे छोटे जमतील इतके बारीक असे पाडून घ्यायचे.
तर 1 किलो या वाटण्यासाठी साधारण अर्धा ते पाऊण तास एका व्यक्तीला लागतो. पण जर मदतीला काही असतील आपली लोकं तर पटकनसुद्धा होतं. आणि अगदीच उन्हाच्या वेळेला तुम्ही बनवत असाल, उन्हामध्ये अगदीच बसायला होत नसेल, तर सरळ ना ताटावर हे वडे असे पाडून ताट जे आहे ते उन्हात नेऊन ठेवायचं. ताटं जी काही आपली असतील ती 2 ताटं भरतील, 3 ताटं भरतील आणि पाहू शकता वडे घालून होईपर्यंत ऊनसुद्धा आलं होतं आणि मस्त असे उन्हामध्ये दिवसभर सुकवले होते मी. 2 ते 3 दिवस व्यवस्थित उन्हामध्ये सुकवून घ्यायचेत. त्यामुळे अगदी आतपर्यंत असे हे चांगले वाळले गेले पाहिजेत. आता हे बनवताना थोडा वेळ लागतो आपल्याला, पण अगदी वर्षभर असे हे साठवणीचे बनले जातात. वर्ष ते 2 वर्ष असे टिकतात. अगदीच गरजेला अशी आपण ही याची ना भाजी मस्त बनवता येते. रेसिपी व्हिडिओ मी खाली लिंक देत आहे, नक्की पहा. सांडगे रस्सा भाजी. तर मी हे दिवसभर सुकवलं आहे, ते अजून 1-2 दिवस सुकवणार आहे. चांगल्या उन्हामध्ये 2-3 दिवस सुकवले म्हणजे अगदी व्यवस्थित हे सुकले जातात. चांगले असे करकरीत बनले जातात. आणि यासाठी लागणाऱ्या डाळी पाहूया आपण कोणत्या कोणत्या घेतल्या होत्या. तर या ठिकाणी मी मटकीची डाळ वापरली होती अर्धा किलो. मटकीची किंवा माठाची डाळसुद्धा बोलतो आपण. अर्धा किलो मटकीची डाळ, पाव किलो मुगाची डाळ आणि पाव किलो चणा डाळ. चणा डाळ थोडीशी नक्की वापरायची. चणा डाळीमुळे ना या वड्यांना असा चिकटपणा येतो. वाटीने बोलाल तर 1 वाटी 2 वाटी मटकीची डाळ, 1 वाटी मुगाची डाळ आणि 1 वाटी चणा डाळ. अर्धा किलो आणि वाटी दोन्ही प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, तेथे सुद्धा नक्की चेक करा. डाळींचे प्रमाण थोडे कमी जास्त घेतले तरी चालतील. आपल्याला जी हवी डाळ ती थोडी जास्त बाकीची कमी अशी घेतली तरी चालेल. आणि या ठिकाणी ज्या डाळी वापरल्या ना त्यामुळे अगदी चविष्ट असे वडे बनले जातात. वडे आपण गिरणीतून दळून आणून सुद्धा बनवू शकतो किंवा थोडं असेल तर मिक्सरमध्ये सुद्धा फिरवून त्यापासून बनवू शकतो किंवा अशा डाळी भिजवून सुद्धा बनवू शकतो. तर तुम्हाला ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने बनवा. तर या वड्यांची रेसिपी लिंक ना मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तेथे सुद्धा नक्की चेक करा. सांडगे रेसिपी आवडली तर व्हिडिओ खाली एक लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सुजाता किचन मेनू जे आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया मस्त अशा नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.